Hi students, this is Asif sir and today we are going to learn 6th class English grammar topic subject verb agreement part 1. Students, subject verb agreement. Agreement means what? Agreement means contract. त्याला आपण मराठीत करार म्हणतो. म्हणजेच कसं, ज्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीचं घर हे भाड्याने राहायला हवे असते त्यावेळेस त्या घरमालकासोबत आपल्याला ॲग्रीमेंट करावा लागतो. म्हणजे हा दोन व्यक्तीमध्ये घडलेला करार. तशाच प्रकारे वाक्यात अनेक असे शब्द महत्त्वाचे असतात. देर आर सो मेनी इम्पॉर्टंट वर्ड्स इन अ सेंटेन्स. दीज वर्ड्स प्लेज इम्पॉर्टंट रूल अँड दीज वर्ड्स नीड टू हॅव ॲग्रीमेंट. ह्या शब्दांमध्ये काय हवं असतं? ॲग्रीमेंट हवं असतं. आणि त्याच्यातील महत्त्वपूर्ण शब्द म्हणजे कोणते? वाक्यातील सब्जेक्ट आणि वर्ब. मग सब्जेक्ट आणि वर्बमध्ये ॲग्रीमेंट का घडणे आवश्यक असते त्याच्या आधी आपण जाणून घेऊया व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट इज अ नेम ऑफ अ पर्सन, ॲनिमल, प्लेस, थिंग और आयडिया दॅट इज डुईंग और बीइंग समथिंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्ती की जो कृती करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. मग कृती करणारे व्यक्ती असतात, ॲनिमल असतात किंवा वाक्यात काही शब्द असे असतात त्याविषयी काहीतरी स्थिती दर्शवलेली असते, ते सुद्धा सब्जेक्ट म्हणून काम करतात. त्याला कर्ता म्हणतात. त्याला काय म्हणतात? कर्ता म्हणतात. मग आता व्यक्तीचे नाव म्हटलं तर आपण कृती करतो, आपण कर्ता झालो. त्याच्यामध्ये अजय, कपिल, कविता, नेल्सन मंडेला एटसेट्रा अशा शब्द म्हणजे वाक्यात जे असतात ते आपण सुरुवातीला वापरतो. जे कृती करणारे असतात त्यांना कर्ता असे म्हणतात. किंवा ह्या व्यक्तींच्या नावाऐवजी सर्वनाम वापरले जातात, प्रोनाउन वापरले जातात, त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आणि हे शब्दसुद्धा कर्त्याची भूमिका वाक्यात बजावतात. त्याच्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तसंच प्राणीमध्ये मंकी, टायगर, कॅट, डॉग एटसेट्रा अशा प्रकारे शब्द वापरले जातात. ते एक प्रकारे कर्ता म्हणून वाक्यात असतात किंवा त्यांच्याविषयी काहीतरी स्थिती दर्शवलेली असते. त्याच्यामध्ये अजून सब्जेक्ट म्हटलं तर वाक्यात ठिकाणांचं नाव, प्लेस, थिंग, आयडिया दॅट इज डुईंग और बीइंग समथिंग म्हणून सब्जेक्ट म्हणून वाक्यात वापरले जातात. प्लेसमध्ये मुंबई, पुणे, नाशिक एटसेट्रा अनेक अशा ठिकाणांचं वाक्यात वापरले जातात. थिंगमध्ये बुक, पेन, पेन्सिल, बॉल, बॅट एटसेट्रा अशा प्रकारे यांचं एकवचनी रूप किंवा देअर प्लुरल फॉर्म्स म्हणून वाक्यात हे जे असतात त्यांना सब्जेक्ट म्हणून वापरले जाते. नंतर वर्ब म्हणजे क्रियापद की जो कृती दर्शवणारा शब्द असतो. वर्ब इज ॲक्शन परफॉर्म बाय द सब्जेक्ट और स्टेट ऑफ बीइंग. इट इज अन ॲक्शन शोईंग वर्ड. मग विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण भरपूर अशा कृती करतो, जशा प्रकारे प्ले, रन, टॉक, वॉक, ईट, ड्रिंक. आणि हे सगळे कृती दर्शवणारे शब्द म्हणजे काय असतात? क्रियापद. म्हणून कर्ता आणि क्रियापद म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब हे दोन्ही गोष्टी वाक्यात महत्त्वाचे असतात. मग आपण ते कसं ओळखायचे वाक्यात बघा. एक्झाम्पल, अक्षय प्लेज चेस रेग्युलरली. आता या ठिकाणी अक्षय हा व्यक्तीचं नाव आहे आणि प्लेज हे कृतीदर्शक शब्द आहे. म्हणून अक्षय काय करतो? दररोज रेग्युलरली नियमितपणे चेस खेळतो. म्हणजेच काय? अक्षय हा ह्या वाक्यात काय आला? सब्जेक्ट आणि प्लेज हे त्याची कृती आली म्हणून काय आली? ते वर्ब. म्हणून या दोघांमध्ये बघा ॲग्रीमेंट असावा लागतो. तो कशा प्रकारे? आता पहिले त्याच्या आधी स्टेट ऑफ बीइंग म्हणजे क्रियापद हा एखादी स्थिती दर्शवण्यासाठीही वापरला जातो. मग त्याच्यासाठी कशा प्रकारे? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड अशा प्रकारचे शब्द हे वर्ब म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ, अक्षय इज अ बॉय म्हणजे अक्षय हा एक मुलगा आहे. या वाक्यामध्ये अक्षय हा सब्जेक्ट आहे आणि इज हा वर्ब आहे. काही उदाहरण अजून बघूया आपण स्टेट ऑफ बीइंगचे. आय एम अ स्टुडंट. आय म्हणजे या ठिकाणी सर्वनाम वापरलेलं आहे, प्रोनाऊन, आणि ॲम हे क्रियापद वापरलेलं आहे. नंतर वी आर दी स्टुडंट्स. हेमंत वॉज अ डॉक्टर.
दे वेर दी टीचर्स, यू हॅव दी नट्स. अशा प्रकारे वाक्य हे क्रियापद आणि सब्जेक्ट म्हणून आपण ओळखू शकतो की या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि क्रियापद कोणतं. त्याच्यानंतर बघूया व्हॉट एक्झॅक्टली इज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता नेमकं सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर फॉर मेकिंग अ सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट अ वर्ब मस्ट ॲग्री विथ इट्स सब्जेक्ट इन नंबर. म्हणजे आपल्याला एखादं वाक्य हे व्याकरणदृष्ट्या चांगल्या पद्धतीने अर्थपूर्ण बनवायचं असेल तर सब्जेक्ट जशा प्रकारे असेल तशा प्रकारचं आपल्याला व्हर्ब वापरणं आवश्यक असते. मग त्याच्यामध्ये पहिली बाब महत्त्वाची काय आहे ती बघूया. सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर्स सिंग्युलर व्हर्ब. पहिली बाब म्हणजे एकवचनी करता ला एकवचनी क्रियापद आवश्यक असते. उदाहरणार्थ दॅट मंकी ईट्स बनाना. म्हणजे या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट कोणता आला, मंकी, आणि मंकी कोणती क्रिया करतोय, कृती करतो, ईट्स, खाण्याची. मग मंकी काय आला, सिंग्युलर सब्जेक्ट, आणि ईट्स काय आला, सिंग्युलर व्हर्ब. आता ईट हे क्रियापद आलं, त्याला एस प्रत्यय लावलेला आहे. जर एस प्रत्यय लावलं आपण तर त्याला सिंग्युलर व्हर्ब असे म्हणतात. नंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे कोणती, प्लुरल सब्जेक्ट रिक्वायर्स प्लुरल व्हर्ब. म्हणजे अनेकवचनी कर्त्याला अनेकवचनी क्रियापदाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ दोज मंकीज ईट बनानाज. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोज मंकीज एकापेक्षा जास्त आहेत, अनेकवचनी कर्ता आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी वाक्यात प्लुरल सब्जेक्ट कोणता आहे, मंकीज, आणि ईट हा प्लुरल व्हर्ब आहे, म्हणून या ठिकाणी प्लुरल सब्जेक्टला प्लुरल व्हर्बची आवश्यकता असते. नंतर तिसरी बाब महत्त्वाची म्हणजे काय, सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर्स प्लुरल व्हर्ब. आता बघा, आता सुरुवातीला मी पहिली बाब जी तुम्हाला सांगितली विद्यार्थी मित्रांनो की सिंग्युलर सब्जेक्टला तर सिंग्युलर व्हर्ब आवश्यक आहे, पण या ठिकाणी प्लुरल व्हर्ब कसं, तर ते अशा प्रकारे काही सब्जेक्ट म्हणजे हे सिंग्युलर असतात परंतु त्यांना प्लुरल व्हर्बची आवश्यकता असते. उदाहरणार्थ आय रीड अ न्यूजपेपर एव्हरी डे. मग या ठिकाणी आय हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, पण ह्या आयला कोणत्या व्हर्बची आवश्यकता आहे, प्लुरल व्हर्बची. मग अशा प्रकारे आय हा सिंग्युलर सब्जेक्ट आला आणि रीड हा प्लुरल व्हर्ब आला. मग त्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी, कोणते असे सब्जेक्ट आहेत की त्यांना प्लुरल व्हर्बची आवश्यकता आहे, इफ द सेंटेन्स बिगिन विथ आय ऑर यू दॅट नीड्स प्लुरल व्हर्ब. लक्षात घ्या, जर वाक्य आय किंवा यूने सुरू होत असेल तर अशा वाक्याला प्लुरल व्हर्बची गरज असते. ओके, आता आपण थोडक्यात बघूया विद्यार्थी मित्रांनो की आपण काय काय अभ्यासले आजच्या या लेसनमध्ये. तर व्हॉट एक्झॅक्टली इज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर आपण त्याची व्याख्या बघितली. फॉर मेकिंग अ सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट अ वर्ब मस्ट ॲग्री विथ इट्स सब्जेक्ट इन नंबर. वाक्य जर ग्रॅमॅटिकली आपल्याला अर्थपूर्ण बनवायचं असेल तर आपल्याला जशा प्रकारचं सब्जेक्ट वापरलं आहे त्या पद्धतीने आपल्याला क्रियापदाची गरज असते आणि क्रियापद सब्जेक्ट यामध्ये ॲग्रीमेंट असावा लागतो. त्याच्यामध्ये पहिली बाब महत्त्वाची बघितली आपण, सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर सिंग्युलर व्हर्ब. म्हणजे जर कर्ता एकवचनी असेल तर त्याला एकवचनी क्रियापद आवश्यक आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बॉल रोल्स अक्रॉस द फ्लोअर. म्हणजे काय, बॉल हा सिंग्युलर सब्जेक्ट आला आणि रोल्स हा सिंग्युलर व्हर्ब या ठिकाणी आला. दुसरी महत्त्वाची बाब आपण बघितली, प्लुरल सब्जेक्ट रिक्वायर्स प्लुरल व्हर्ब. याच्यामध्ये बॉल्स रोल अक्रॉस द फ्लोअर. म्हणजे बॉल्स हे काय आलं, प्लुरल सब्जेक्ट, आणि रोल काय आलं, प्लुरल व्हर्ब. नंतर तिसरी महत्त्वाची बाब काय बघितली की सिंग्युलर सब्जेक्ट
रिक्वायर्स प्लुरल वर्ब. म्हणजे पहिल्यांदाही मी पहिली बाब महत्त्वाची जी सांगितली त्याच्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर्स सिंग्युलर वर्ब. परंतु काही अपवाद म्हणून काही गोष्टी अशा प्रकारचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट असतो, म्हणजे एकवचनी कर्ता असतो, त्याला प्लुरल वर्ब आणि एकवचनी क्रियापदाची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आय आणि यू. म्हणजे या ठिकाणी यू रीड अ न्यूजपेपर एव्हरी डे. म्हणून या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट यू आला आणि प्लुरल वर्ब रीड आला. अशा प्रकारे आपण आज बघितलं सिंग्युलर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटची संकल्पना. याच्या पुढच्या भागात आपण बघूया सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स. थँक्यू.